राम राम, जय हिंद. सर्वांचं फौजी फार्मिंग याच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. तरी तुम्ही आज व्ह्यू बघू शकता. संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि आपला जो पायलट आहे पळून गेला आहे. तर आता आपण त्याची सवारी करणार आहे. लांब आलेलं आहे तर 1 मिनिट त्याच्यावरती बसून आपण सवारी करूया. बघूया कशा रीतीने सवारी करून देतो आपल्याला. चला ठीक आहे, पुढे त्याला पहिल्यांदा मग तुम्हाला व्हिडिओवरती दाखवतो. तर आपण या ठिकाणी बघू शकता. म्हटल्याप्रमाणे आपण त्याला घोडा आहे ते पण बसून राईड करत आहोत. 100 मीटरच्या आपण राईड केली असेल, त्याच्यापेक्षा कमीच असेल. चांगला झालं तिथं बिना लगामच आपण त्याला घेऊन आलो होतो पकडून. छान अशी बसून देतो, काय असा त्रास दिला नाही त्याने. त्याच्यानंतर आपण आता एक गेटीच्या आतमध्ये घरापेक्षा आपल्या एंट्री करतो. व्हिडिओ भावाने काढलेला आहे दोघांनी. आणि आता डायरेक्ट पाणी पिण्यासाठी तिकडे पाणी टाकीकडे चाललेलं आहे. आणि मिसाईल मैदानावर आल्यानंतरची त्याची मस्ती आहे ही. मला वाटतं 1 तारखेला मैदानावर गेलो आपण आणि नंतर 3 तारखेचा व्हिडिओ असेल. मस्ती त्याला येते, खूप मार्क काय दिवसा तो, त्याच्यामुळे त्याच्यापासून सावधान राहतो आम्ही. खूप मस्ती करत असतो सारखा तो, असा मातीत शिंग घालून काही पण उद्योग चालू असतो त्याचा. मिसाईलपासून सर्वजण घाबरतात त्याला. ते मार्क आहे त्याच्यामध्ये, त्याला सहजासहजी कोणी सोडत नाही, त्याच्या जवळ पण कोणी जात नाही असं आहे. आणि त्यांना त्याच्यानंतर पोहणे दिली आज सकाळी आपण त्यांना. तर दोघांना पण पोहणे टाकलेले आहे. बरेच दिवस झाले पोहणे दिले होते. थोडं सकाळी आपण 8च्या आसपास पोहणे टाकले. तेवढं तिघांना पण पायलट बारूद मिसाईलला. आणि मिसाईलला थोडी जास्त दिली करायची. मिसाईल माझ्याजवळ होता सारखा असा माती उकरायची किंवा मारायचं, मस्त जास्त करायचं. त्याच्यामुळे त्याला जास्त प्रमाणात दिलेली आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी 1 किलोमीटर पोहणी घातलेली आहे. आणि खूप छान असा पोहत होता. एवढ्या काय पोहणीला जास्त त्रास देत नाही. पण असं आधी जसं मुंडकं पाण्यात बुडवतं तसं काय आपल्याला मिसाईल काय करून देत नाही, कारण आता मिसाईलची ताकद भरपूर वाढलेली आहे. त्याच्यामुळे त्याचं काय तोंड पाण्यात बुडवणं शक्य नाही. तर आपण ते तोंड असं नॉर्मली धुवून घेतलेलं आहे. तर आपण जवळजवळ 1 मिनिट आणि 20 सेकंदाची पोहणी दिली. आणि त्याच्यानंतर परत आपण 30-35 सेकंदाची पोहणी दिलेली आहे. चांगला असं मस्त त्याला धुवून फ्रेश वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर ऊन येतं तिकडं, ऊन पडत आहे. तुम्ही बघू शकता. मध्ये खूप छान असा पोहायला त्याला फर्स्ट सेकंड टाईमला पण घेऊन गेलो आपण. आणि चांगला पोहत होता पुष्ट असा. आता जांभळं खायला आलाय. तुम्ही बघू शकता खूप जांभळं लागलेले आहेत. तर पाठीमागं पण बघू शकता. स्वाद किंवा जांभळ खाल्ल्यानं चांगलं असतं. जे पोटातील केस वगैरे आहेत ना गेलेले ते जळून जातं, म्हणजे डिस्पोज होतात जांभळं खाल्ल्यामुळे. तर तुम्ही पण खात जावा. अशा जांभळ्या लागले तर आंबट आहे ती, छोटी आहे ती, भरपूर प्रमाणात लागलेली आहे ती. तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती जांभळं आहेत. तर आता आपण थोडीशी काढून घेऊया घरी घेऊन जाण्यासाठी. ही आपली चिंचेची बाग आहे आणि भरपूर सारी झाडं आहे त्याच्यामध्ये. आता आपण बघू शकता एवढी जांभळं घेऊन आलेलो आहे आपण. आता